स्टुडंट्स, मी लीना. आज आपण बघणार 10th स्टँडर्डचा लास्ट इयर क्वेश्चन पेपर. आता बोर्ड एक्झाम जवळ आली आहे, त्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल ना की तुमचा सिलेबस कसा कव्हर होईल, तुम्ही एक्झाममध्ये कसे चांगले मार्क्स काढाल. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला काही इझी ट्रिक्स सांगणार आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. तुम्ही एक्झाममध्ये इझिली पास व्हाल आणि चांगला स्कोअर कराल. त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. फर्स्ट आहे चूज द करेक्ट ॲन्सर. हे 4 मार्क्ससाठी येतात. ह्यात 4 क्वेश्चन असतात. 1 क्वेश्चन 1 मार्क्स आणि ह्याला 4 ऑप्शन असतात. ओके, फर्स्ट बघूया. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y = 19. फाइंड y when x = 1. तर आपल्याला yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, काय 4x + 5y = 19. आता xची व्हॅल्यू दिली आपल्याला 1, ती पुट करायची. 4 x इथे 1 + 5y = 19. 4 1 जा 4 + 5y = 19. 5y आता हा 4 इकडे जाईल, ट्रान्सपोज होईल, मग 19 इथे प्लस साईन इकडे मायनस होईल. 4 5y = 19 - 4 किती 15. तर y आता हा पण 5 ट्रान्सपोज होईल, इथे मल्टिप्लिकेशनमध्ये इथे डिव्हिजनमध्ये जाईल. 15/5. 5 3 जा 7, 5 3 जा 15. ॲन्सर आलं 3. वायची व्हॅल्यू आली 3. करेक्ट ऑप्शन इज बी 3. ओके, सेकंड क्वेश्चन बघूया. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नॉट विचारलं. नॉट म्हणजे कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. ओके, फर्स्ट ऑप्शन काय x² + 4x = 11 + x². तर ह्यातच कळतं आहे. x² कॅन्सल होतं. मी तुम्हाला टर्म लिहून देते. x² + 4x = 11 + x². आता हा इकडे ट्रान्सपोज झाला. x² हा प्लसचा साईन मायनस झाला, -x² + 4x. आपण हा पण करू. -11 = 0. x² कॅन्सल मीन्स 0 + 4x - 11 = 0. 4x - 11 = 0. x² आहे त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे 5x² आहे त्यामुळे हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता इथे x² आहे पण इथे प्लस आहे. आता हा इकडे ट्रान्सफर केला तर प्लस होईल, त्यामुळे 2x² जाईल, त्यामुळे हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणून ॲन्सर फर्स्ट इज करेक्ट. नेक्स्ट बघूया. प्रॉब्लेम आहे फॉर दी गिवन AP A = 3.5 अँड D = 0 देन TN. ओके, TN काढायचं आहे आपल्याला. TNचा फॉर्म्युला काय TN = A + n - 1 D. हा TNचा फॉर्म्युला आहे. तर TN फाइंड आउट करायचा आहे. एची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 3.5 + n - 1 D दिला आहे 0. ओके, TN = 3.5 + 0 × n 0 - 1 × 0 0. आन्सर काय आलं TN = 3.5 + 0 - 0 0. TN = 3.5. व्हॅल्यू काय आली TNची 3.5. आन्सर फर्स्ट. ओके, प्रॉब्लेम नंबर ऑफ A = 2. प्रोबॅबिलिटी ऑफ A = 1/5. देन नंबर ऑफ एस. आपला नंबर ऑफ एस फाइंड आउट करायचं. ओके, प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ A = नंबर ऑफ A नंबर ऑफ एस. नंबर ऑफ एस फाइंड आउट करायचं. आपण ट्रान्सफर्स करू. नंबर ऑफ एस इकडे गेला, नंबर ऑफ A अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ A. नंबर ऑफ एस = नंबर ऑफ A किती आहे 2 अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ A किती आहे 1/5. आता आहे नंबर ऑफ एस = 2. इकडे गेल्यावर उलटा होईल, ट्रान्सफर केला 5/1. नंबर ऑफ एस = 2 × 5 10. आन्सर आलं 10. करेक्ट आन्सर. ओके, क्वेश्चन बघूया बी. सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन. ह्यामध्ये पण 4 क्वेश्चन असतात 4 मार्क्ससाठी. 1 क्वेश्चन 1 मार्क्ससाठी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. आपल्याला डिटर्मिनंट दिले ते सॉल्व करायचं. डायरेक्ट सॉल्व करायचं. तिथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 7 मध्ये मायनसची साईन, मग 3 × 2. 4 7 जा 28 -3 2 जा 6. 28 - 6 किती 22. आला आन्सर आपलं. ओके, सेकंड क्वेश्चन काय फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ दी फॉलोइंग AP. आपल्या सिक्वेन्स दिला 2 4 6 8 आणि आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचं. ओके, फर्स्ट आपल्या सिक्वेन्स T1 काय आला मग 2
नेक्स्ट T2 काय आला 4, T3 6 आणि T4 8. आता कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा, त्यासाठी मायनस करावं लागेल. T2 मायनस T1 मीन्स T2 काय 4 मायनस T1 आहे 2. आन्सर आला 4 मायनस 2 2. नेक्स्ट 3T मायनस T2. 3T काय 6 मायनस T2 आहे 4. 6 मायनस 4 2. नेक्स्ट T4 मायनस T3. T4 काय 8 मायनस T3 6. 8 मायनस 6 2. तर सगळ्यांचा आपला कॉमन डिफरन्स आला 2. कॉमन डिफरन्स काय आला आपला इज इक्वल टू 2 मीन्स D इज इक्वल टू 2. थर्ड क्वेश्चन आहे ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9% देन व्हॉट इज द रेट ऑफ HGST. आपल्याला CGSTचा रेट दिला आहे, HGSTचा विचारला आहे. तर आपल्याला माहिती आहे रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ HGST. आता CGSTचा रेट काय 9%, म्हणजे HGSTचा पण काय येणार 9%. काय आला रेट ऑफ HGSTचा HGST इज इक्वल टू 9%. ओके. क्वेश्चन काय आहे इफ वन कॉइन इज टॉस राईट द सॅम्पल पेस एस. आता आपल्याला सॅम्पल पेस काढायचा आहे एस. आता कॉइन टॉस केल्यावर एकदा हेड तरी येईल किंवा टेल्स तरी, म्हणून हेड्स आलं तर H, टेल्स आलं तर T. ओके, आला आपला आन्सर. तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील आणि इझी ट्रिक जाणून घ्यायचे असतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.